गिरीश महाजन बोलतायत, थेट जाऊयात। ते आपल्याला लक्षात येईल कुठे त्यांच्यामध्ये एकजूट नाहीये, कुठेही एक संघटना त्यांच्यामध्ये नाही, एक वाक्यता त्यांच्यामध्ये नाहीये। मुंबईत वेगळा निर्णय आहे, नाशकात वेगळा निर्णय आहे, पुण्यामध्ये वेगळा निर्णय आहे। मला वाटतं तरी पण आम्हाला त्यांच्या युतीशी आघाडीशी काही कुठे काही घेणं देणं नाहीये। त्यांनी कसंही लढावं, भारतीय जनता पक्ष महायुती सक्षम आहे। आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांच्याशी लढायला तयार आहोत। आपल्याला कळेल की नाशिक शहर महापालिकेमध्ये निर्णय आल्यावर की जनता मतदार कुणाच्या पाठीशी आहे। त्यांचा एकमेव अजेंडा आहे की भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकांमध्ये रोखायचं आहे आणि त्यासाठी हे सगळे पक्ष एकत्र येत आहे आणि ते आता ज्या काँग्रेस आणि मनसेचं जमत नव्हतं त्यांना एकत्र घेण्याचा प्रयत्न करत आहे। हे एकत्र आले तर आव्हान असेल का भाजपसमोर यांचं? मी आपल्याला तेच सांगतोय की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची फळी ही सर्व दृष्टीने तयार आहोत आणि विशेष करून म्हणजे मतदार जे आहेत ते आमच्या बाजूने आहेत। माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे। माननीय मोदीजींचं नेतृत्व आपण बघतात, त्यांच्यावर पण भाजपवर सगळ्यांचा विश्वास या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे आम्ही महायुतीमध्ये आहोत। त्यामुळे शिंदे साहेबांची सेना असेल, अजितदादांची टीम असेल, आम्ही सगळेजण या ठिकाणी सोबत आहोत। त्यांनी किती प्रयत्न केला, काहीही केलं तरी त्याचा कुठेही फरक पडणार नाही आणि निकाल आल्यानंतर आपल्याला आपण भेटू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल। तुम्ही एकत्र आहात असं म्हणताय, मनसे काँग्रेस सोबत जाते, ही त्यांची अपरिहार्यता आहे तर काय कसं बघायचं? आता ते त्यांनी बघावं, त्यांना कुणाबरोबर जायचं आहे काय। राजकारणामध्ये म्हणजे आजकाल आपण बघितलं काहीही अशक्य नाही, काही होऊ शकतं, काही होऊ शकतं। म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही काँग्रेसबरोबर जाते आणि त्यांचा जय जयकार करते, यापेक्षा अजून काय दुसरं काय उदाहरण देता येईल? त्यामुळे मग मनसे कुणाबरोबर गेली काय, कोण कुणाबरोबर गेला हा विषय तर फार दुय्यम आहे। मला वाटतं ज्यांना जसं पटेल त्यांनी तिकडे जावं। आमची तयारी पूर्ण आहे, आम्ही निवडणुका लढण्यास सक्षम आहोत आणि निकालानंतर आपल्याला हे कळेल। तुम्ही असं शिंदेच्या शिवसेनेला सोबत घ्यायचं आणि एकत्र लढायचं असं तुम्ही भूमिका घेत आहे, मात्र काही वेळापूर्वी समीर भुजबळ या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी तुमची भेट घेतली। नांदगाव, मनमाड, येवला मी महायुती म्हटलं, आपण असं मी काही एक पक्ष नाही म्हटलं। मी महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत हे मी 4 वेळा रिपीट केलं। त्यामुळे आमदार सुहास कांदेपड या ठिकाणी सकाळी येऊन गेलेत, त्यानंतर तासाभराने समीर भुजबळ आहेत ते सुद्धा या ठिकाणी भेटून गेलेत। आम्ही सगळ्यांची चर्चा करतो आहोत आणि इथे ज्या सगळ्या नगरपालिका आहेत, नगर परिषदा आहेत, त्यासुद्धा आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही सोबत लढू। समीर भुजबळांनी थेट भूमिका घेतलेली आहे की शिंदेच्या शिवसेनेला बरोबर घ्यायचं नाहीये आणि त्या ठिकाणी सुहास कांदे त्यांच्या विरोधात निवडणूक लढले होते आणि आताही आम्ही त्या तयारीत आहोत अशी भूमिका ते सांगून गेले। दोघांची भूमिका आम्ही समजावून घेतली, दोघांची भूमिका समजली। म्हणजे सुहास कांदे आहेत, एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेचे ते आहेत आणि समीर भुजबळ यांच्यामध्ये किती प्रेमाचे संबंध आपल्याला कल्पना आहे, ते काही मी सांगायला नको। त्यामुळे साहजिक आहे ते वेगळे लढतील, पण तरी पण मी समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आम्ही मध्य मार्ग काहीतरी काढू आणि निश्चित या नाशिक जिल्ह्यावर पण महायुतीचा झेंडा फडकेल आणि असं तसं नाही फडकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।